विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला गॅरंटी देतोय, की हे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या रिएक्शनचा पार्ट तुम्हाला सोपा वाटणार आहे. मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक पहिला टॉपिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. स्टार्टला मी तुमच्या समोर एक स्लाइड घेतोय बरं का. ऍक्च्युअली मी सुरुवातीला ना ज्याच्यात रिएक्शन नाहीयेत असे काही प्रश्न कव्हर करून टाकतो बरं का. आणि नंतर कॉन्स्टंटली आपल्याला रिएक्शन घ्यायचे आहेत आणि घ्यायचे आहेत लक्षात घ्या. ओके. पहिली गोष्ट म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे कशाचं आहे? ज्याला माहिती आहे वेल एंड गुड तुमचा अभ्यास चांगला चाललाय. पण ज्याला आठवत नाहीये, काही काळजी करू नका. मी आता घेतो ते. मला सांगा इथं क्लोरीन एटॉम किती आहेत? 5. ओके. मग याचं नाव तुम्हाला सांगतो. डायक्लोरो. आता हे डाय का लिहिलं सांगा बघू मी तुम्हाला? कारण 2 आहेत म्हणून. ठीक आहे. डायक्लोरो. ओके. डायफिनिल मी लिहितोय. ओके. डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो आणि बघा या पॉइंट जवळ एक कार्बन असतो आणि या पॉइंट जवळ एक कार्बन असतो. मग याचं नाव सांगू का तुम्हाला? मी परत एकदा सांगतो. बघा याचं नाव काय? डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो इथेन म्हणजेच त्याचं नाव काय? डी-डी-टी. मग बोर्डच्या एक्झाममध्ये सीईटीला विचारला जाणारा प्रश्न कुठला? की डी-डी-टी मध्ये क्लोरीन एटम किती असतात? मग डी-डी-टी मध्ये 5 क्लोरीन एटम असतात. विचारलं कधीही सांगता आलं पाहिजे. सांगा डी-डी-टी मध्ये किती क्लोरीन एटम असतात? 5. मग डी-डी-टीचं नाव लक्षात ठेवायचं तेव्हा स्ट्रक्चर काढता येतं. डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो इथेन बरोबर आहे. मग डायक्लोरो 2 क्लोरीन आहेत या पोझिशनला. डायफिनिल 2 बेन्झीन रिंग. त्यांना कनेक्ट करा. इथेन काढा. एक इथेन काढा आणि त्याला 3 क्लोरीन दाखवा. जबरदस्त सोपं स्ट्रक्चर करून दिलंय नवीन सिलॅबसमध्ये. पण थांबा. रिएक्शनचा पार्ट नाहीये तो. बरोबर आहे. पण आता तुमच्या लक्षात आलंय. डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो, इथेन. ओके. चला मग आता पुढे काय करायचंय? हा प्रश्न की हे सगळे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत लक्षात घ्या. म्हणजे बघा डी-डी-टी अक्षर काढायला विचारतील, क्लोरीन एटम किती आहेत विचारतील, त्याचे एन्व्हायर्नमेंटल इफेक्ट. ओके. कॉज ओमिटिंग, ट्रेमर्स, शॅकिनेस. आता हे मी नाही घेणार तुमचं बरं का. मी हे प्रश्न आय-एम-पी म्हणून तुम्हाला दिलेत लक्षात घ्या. मग हे सगळे क्वेश्चन नोट डाउन करून ठेवा. दुसरा हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. बघा ना किती वेळा एवढाच नाही भरपूर वेळा रिपीट झालाय बरं का. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2 क्लोरोब्युटेन आणि एम-सी-क्यू मी आता नाही घेतल्या. त्या तर एवढ्या आहेत ना, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह असं विचारतात. मग तिथं इम्पोर्टंट आहे असिमेट्रिक कार्बन एटम. ओके. ह्यात ती नाहीये डेफिनेशन पण ती इम्पोर्टंट आहे. डेफिनेशन मध्ये कायरल कार्बन एटम, कायरल कार्बन एटम म्हणजेच असिमेट्रिक कार्बन एटम. त्याची डेफिनेशन पण करा आणि ते तुम्हाला ओळखता पण आलं पाहिजे. ओके. चला आता रिएक्शनला सुरुवात करूया. पण रिएक्शनला सुरुवात करायच्या अगोदर माझी इच्छा काय माहितीये का? माझी इच्छा अशी आहे, बघा मी काय म्हणतोय, आता हे डी फोटो मी डिलीट करतोय. ओके. आणि मी काढतोय चार्ट. जर हा चार्ट जमला बघा, अल्किल हलाइड पासून मी अल्केन तयार करू शकतो रिएक्शन विथ सोडियम मेटल. व्हाट्स रिएक्शन? अल्किल हलाइड पासून मी अल्कीन तयार करू शकतो रिएक्शन विथ अल्कोहोलिक KOH. डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजेच एलिमिनेशन रिएक्शन. अल्किल हलाइडची रिएक्शन aqueous NaOH बरोबर झाली किंवा KOH किंवा मॉइस्ट Ag2O बरोबर झाली की अल्कोहोल तयार होते. अल्किल हलाइड पासून मी सोडियम अल्कॉक्साइड NaO असं लिहिलं तरी चालेल किंवा NaOR असं लिहिलं तरी चालेल की मग इथर तयार होतंय. अल्किल हलाइड पाचची रिएक्शन सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड झाली की ईस्टर तयार होत आहे. अल्किल हलाइडची रिएक्शन एक्सेस अमोनिया बरोबर झाली की अमाइन तयार होत आहे. व्हेरी इम्पॉर्टंट अल्किल हलाइडची रिएक्शन मॅग्नेशियम मेटल बरोबर झाली की ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होत आहे. अल्किल हलाइडची रिएक्शन KNO2 बरोबर झाली की नायट्राइट तयार होत आहे. AgNO2 झालं की नायट्रो ग्रुप तयार होतोय. KCN बरोबर झालं की सायनाइड तयार होतंय. AgCN बरोबर झालं तर आयसोसायनाइड तयार होतंय. काय राहिलं का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. काय राहिलं असेल तर पॉइंट आउट करायला विसरू नका लक्षात घ्या. चला ह्याच्या बाहेरचं एक बी रिएक्शन येत नाही. एक प्रश्न आला की मी हे ओपन करायला तुम्हाला लावणार आहे. मी ओपन करेन ठीक आहे आणि तुम्हाला बघायला हवेन बरं का. आता प्रिपरेशन रिएक्शन.
मी इकडची 3 नावं वाचवतो मी बघा. मी सांगतो अल्केन पासून अल्किल हॅलाइड तयार होतंय. अल्किल हॅलाइड पासून अल्केन तयार होतंय. तिथे क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन. अल्कीन पहिल्या लेक्चरमध्ये घेतलंय आपण. मार्कोनिकॉफ्स रूल, पेरॉक्साइड इफेक्ट फक्त HBr साठी. त्याच्यानंतर अल्कोहोल PCl3, PCl5, SOCl2, HCl, HBr, HI ह्याच्या रिएक्शन अल्कोहोल बरोबर झालं की अल्किल हॅलाइड तयार होतंय. आणि सगळ्यात महत्वाचं अल्किल हॅलाइड पासून अल्किल हॅलाइड. स्वाट रिएक्शन आणि फिंकेल्स्टेन रिएक्शन. मान्य करतोय अतिशय खराब अक्षर काढलंय. पण ते चांगलं तुम्ही काढायचंय तुमच्या वहीमध्ये. ठीक आहे. मी बाजूला सरकतोय. एवढा चार्ट केला अल्कोहोल फिनॉल इथर मधली रिएक्शन होईल. हा चार्ट केला अल्कोहोल फिनॉल इथर मधली रिएक्शन होईल. हा चार्ट केला अमाइन टॉपिक मधली रिएक्शन होऊन जाईल. तुमच्या डोक्यात येतंय का? लक्षात येतंय? ग्रिग्नार्ड्स रिएजंट अतिशय महत्वाचा पार्ट आहे. चला वेळ न घालवता जसं मी तुम्हाला गॅरंटी दिली होती व्हिडिओच्या सुरुवातीला कोणती? की रिएक्शन जमणारच. जमवायच्याच आहेत. पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपण. लक्ष द्या. इथिल सायनाइड आहे. सांगा सायनाइड आहे का आयसोसायनाइड आहे? सायनाइड ना केसीएन बरोबर रिएक्शन. केसीएन बरोबर रिएक्शन. दिसलं? बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथिल सायनाइड तयार करायचं आहे. इथिल मधलं 2 कार्बन, सायनाइड मधला 1 कार्बन, टोटल कार्बन 3 होणार. टोटल कार्बन 3 म्हणजे ओके इथिल ब्रोमाइड दिलाय की अगोदर. मग इथिल ब्रोमाइड. इथिल ग्रुप म्हणजे लक्षातच ठेवा ब्रोमाइड. रिएक्शन कुणाबरोबर अल्कोहोलिक केसीएन बरोबर. केबीआर वेगळं होणार. प्लस इथं केबीआर लिहा आणि हा सायनाइड ग्रुप आहे तसा याला अटॅच होणार. असंच लिहिलं पाहिजे असं काही नाही. C2H5 लिहू शकता. पॉइंट नोट डाउन करून ठेवायचा. सायनाइड म्हणलं की केसीएन. आयसोसायनाइड म्हणलं की एजीसीएन. पहिली रिएक्शन क्लिअर. अरे तुमच्यात आहेत ताकद तेवढी. तुम्हाला जमणार आहे. नाही असं नाहीये. एवढं लक्षात राहत नाही. मग हायर एज्युकेशन कसं घेणार आहे? लक्षात राहतंय. आता इथं बघा वरती बघा. समजून घ्या. एजीसीएन आहे की नाही? लेटेस्ट प्रश्न आहेत. गेल्या वर्षीचे प्रश्न आहेत. 24 चे प्रश्न आहेत लक्षात घ्या. आता बघा एजीसीएन, आयसोसायनाइड, एनसी दिसलं का तुम्हाला? एनसी आणि काय होणार? एजी आणि सीएल, एजीसीएलचा प्रेसिपिटेट तयार होईल. सिंपल. माझा पॉइंटच क्लिअर झाला. आता मी काय करतोय बघा. मी इथं स्टार करून ठेवतो. हे माझं झालं. आता मला लक्षात आलंय. हे केसीएन घेतलं तर आरसीएन तयार होतंय. एजी घेतलं तर एनसी आयसोसायनाइड. क्लिअर. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. चला आता बघूया आपण. Action of magnesium on ethyl bromide. Magnesium, Grignard's reagent. पॉइंट क्लिअर झाला. म्हणजे इथिल ब्रोमाइड असेल तर इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड तयार होणार. म्हणजे ह्याचा प्रोडक्ट तयार होणार आहे C2H5 MgBr 1 मार्क मिळाला. अल्कोहोलिक NaOH, अल्कोहोलिक NaOH, अल्कोहोलिक NaOH किंवा KOH असेल तर डिहायड्रो हॅलोजनेशन इलिमिनेशन रिएक्शन. अल्कोहोलिक असेल तर अल्कीन तयार होणार. काय तयार होणार? अल्कीन. सांगतो इथिल ब्रोमाइड C2H5Br. चला तुम्हाला इथिल ब्रोमाइडच्या सगळ्या रिएक्शन कसं काय विचारतील असं आश्चर्य वाटेल थोड्या वेळानं. इथिल ब्रोमाइडच्या जास्तीत जास्त रिएक्शन दिसतील तुम्हाला. त्याची रिएक्शन NaOH बरोबर. ते NaOH कसं आहे? अल्कोहोलिक. मग डिहायड्रो हॅलोजनेशन होणार. सांगतो डिहायड्रो हॅलोजनेशन सेट झेफ रूल एक्स्ट्रा ऍड करा पॉइंट. सेट झेफ रूल मी अगोदर बऱ्याच वेळा घेतलाय. गुगल नाही. YouTubeवर सर्च करा आपल्या चॅनलवर. पण थांबा इथे त्याची गरज नाहीये कारण इथे 2च कार्बन आहेत लक्षात घ्या. तर होणार काय? हा ब्रोमीन जाणार आणि या कार्बन जवळचा एक हायड्रोजन झाला की C2H4 तयार होणार. C2H4 म्हणजेच इथेन तयार होणार. अल्कीन. प्लस काय होणार? NaBr वेगळा होणार. प्लस वॉटर मॉलिक्यूल वेगळा होणार आहे. रिएक्शन लक्षात आली? डिहायड्रो हॅलोजनेशन. त्याच्यानंतर सिल्वर नाइट्राइट मग नायट्रो इथेन तयार होईल. नायट्रो इथेन. मी तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या. पॉइंट काय आहे बघा. समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला तुम्हाला असं नाही करायचं की राहू दे सर अवघड वाटायला लागलंय. नाही. हा जो प्रकार आहे ना सिल्वर नाइट्राइटचा किंवा KNO2 चा तुम्ही तुमच्या चार्टमध्ये बघा. पहिल्या लेक्चरच्या चार्टमध्ये बघा तुम्ही तुम्हाला दिसेल KNO2 आणि AgNO2. त्या आर ग्रुपला कुठला ग्रुप अटॅच होतो ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. तुम्ही जर सिल्वर घेतलं तर नायट्रोजन अटॅच होतंय. KNO2 घेतलं तर ऑक्सिजन अटॅच होतो. म्हणजे त्याचं नाव नाइट्राइट आहे का चेक करा. बरं लिहून काढा ना. प्लीज लिहून काढा ना. आता तुम्हाला सांगू का? मॅग्नेशियम म्हणलं की दुसरी कुठली रिएक्शनच नाहीये. आर आणि एक्स म्हणजे इथिल आणि ब्रोमाइडच्या मध्ये मॅग्नेशियम येणार. इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ग्रिग्नार्ड्स रिएजंट.
अल्कोहोलिक म्हणलं की डिहायड्रोहॅलोजिनेशन, एलिमिनेशन, अल्कीन तयार होणार. रिकॉल व्हायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया जरा आपण. इतक्या वेळा रिपीटेड क्वेश्चन आहे. इतक्या वेळा रिपीटेड आहे. व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएजंट? हाऊ इट इज प्रिपेअर्ड? आता ग्रिग्नार्ड रिएजंटची डेफिनिशन हुडका. पण हाऊ इट इज प्रिपेअर्ड आपण आत्ताच बघितलं. हां. Grignard's reagent is prepared by action of magnesium metal on alkyl halide in presence of dry ether. मग रिएक्शन अशी येणार अल्किल हलाइड मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आणि तयार होणार RMgX. ग्रिग्नार्ड्स रिएजंटला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणायचं. ऑर्गॅनोमेटॅलिक, मेटल पण आहे कार्बन पण आहे, ऑर्गॅनोमेटॅलिक. बरं त्याचं हायड्रॉलिसिस केल्यावर काय तयार होतं मला कॉमेंट मध्ये सांगायचं. तुम्ही ऐकता माझी प्रत्येक गोष्ट, मग ही पण ऐका ना. कॉमेंट मध्ये मला डेफिनेशन पण कळू दे ग्रिग्नार्ड्स रिएजंटची आणि त्याच्यानंतर काय कळू दे काय हायड्रॉलिसिस केल्यावर प्रॉडक्ट कुठला मिळतो ते. ठीक आहे, अल्केन मिळते का मला सांगा. तर दुसरं बघा, एक्सप्लेन डिहायड्रोहॅलोजिनेशन. आता घेतलं होतं ना? अल्कोहोलिक NaOH किंवा KOH बरोबर झालं, की अल्कीन तयार होतं. अल्कीन. मग बघा, डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ 2 क्लोरोब्युटेन. बरं झालं मी तुम्हाला आता बोललो तो सेट-झेफ रूल. बघा, हा क्लोरीन तर जाणार आहे. डी म्हणजे रिमूव्हल. डिहायड्रो हॅलोजिनेशन. डिहॅलोजिनेशन म्हणजे हॅलोजन रिमूव्ह होणार आहे. पण हायड्रोजन कुठला रिमूव्ह करणार? मी हा हायड्रोजन रिमूव्ह केला, तर मला हा प्रॉडक्ट मिळतोय बघा. बीटा 1. बीटा 1 ला रिमूव्ह केला तर इथं डबल बॉन्ड होईल. म्हणजे ज्या कार्बन वरचा क्लोरीन आणि हायड्रोजन रिमूव्ह होतो त्याच्यामध्ये डबल बॉन्ड येतोय बघा. पण जर मी याला रिमूव्ह केलं तर इथं डबल बॉन्ड येईल. आता लक्ष द्या. या दोघांना म्हणायचं डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. ओके. याला इकडे एक अल्किल ग्रुप अटॅच आहे ह्या डबली बॉन्डेड कार्बनना आणि इकडे एक, मग इकडे माझ्याकडे 2 अल्किल ग्रुप आहेत. ओके. वरती इकडे अल्किल ग्रुप नाही आहे, पण इकडे इथिल ग्रुप आहे. C2H5 ग्रुप आहे. म्हणजे एकच अल्किल ग्रुप आहे. मग आता मी सांगतो. मेजर प्रॉडक्ट इज दॅट अल्केन which carries more number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atom. म्हणजे तुम्हाला हीच रिएक्शन परीक्षेत येणार आहे. ब्यूट 1 E का ब्यूट 2 E? ब्यूट 2 हा मेजर आहे कारण 2 अल्किल ग्रुप आहेत. मी परत सांगू का एकदा तुम्हाला सेट-झेफ रूल? Dehydrohalogenation reaction, major product is that alkene which carries more number of alkyl group attached to the doubly bonded carbon atom. मग आता तुमच्या लक्षात आलं का? इथं कार्बन, 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 कार्बन. आता हे डबली बॉन्डेड आहे. आता मला सांगा इथं CH3 लिहितोय मी. इथं CH3 लिहितोय. म्हणजे इथं हायड्रोजनची गरज नाही. इथे एक हायड्रोजन येणार आणि इकडं CH3. मग हे डबली बॉन्डेड आहेत ना, याला 1 अल्किल ग्रुप, 2 अल्किल ग्रुप आणि 3 अल्किल ग्रुप आहेत. ओके, 3 अल्किल ग्रुप आहेत. म्हणजे हा सगळ्यात जास्त सबस्टिट्यूटेड आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा इथं जास्त सबस्टिट्यूशन आहे. हॉफमन्स इलिमिनेशन नावाची अमाईनमध्ये रिएक्शन आहे. तिथं पण अल्कीन तयार होतं. मग तिथं पुस्तकात स्पष्टपणे लिहिलंय लीस्ट सबस्टिट्यूटेड. लीस्ट सबस्टिट्यूटेड म्हणजे जितकं कमी जेवढे कमी अल्किल ग्रुप आहे ना, तो मेजर प्रॉडक्ट. पण तुम्हाला हे कळालं तरी ना, लीस्ट सबस्टिट्यूटेड, मोर सबस्टिट्यूटेड. सेट-झेफ रूलला मोर सबस्टिट्यूशन पाहिजे तो मेजर प्रॉडक्ट. मग आता माझ्या लक्षात आलंय अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक NaOH म्हणलं की तुमच्या डोक्यात आता फिट बसणार आहे डिहायड्रोहॅलोजनेशन. ऑफलाईन असतं ना तर एवढंच शिकवलं असतं. ऑफलाईन असतं तर एवढंच शिकवलं असतं म्हणलं करा रिव्हिजन. पण आता ऑनलाईन आहे. मला हे कव्हर करायचंय. एवढ्या स्लाइड्स अजून पुढच्या घ्यायच्या आहेत. मग थोडंसं हे कळालं मी असं इमॅजिन करतोय. नसेल तर थोडंसं रिवाइज करा. सेट-झेफ रूल शोधा. ओके, तो वाचा. मी आता एक्सप्लेन केल्यानंतर ते वाचताना मजा वेगळी येते. मी पण असंच करतो बरं का. मी YouTubeवरचं एखादं वन शॉट लेक्चर बघतो. नंतर पुस्तकात जातो. तेव्हा कळतं, अरे तर हे पुस्तकातनंच सरांनी मगाशी शिकवलंय. फार वेगळीच गोष्ट आहे ते. त्यामुळं हे झाल्यानंतर पुस्तकात तुम्ही जावाच सेट-झेफ रूल. ओके. परत इथिल ब्रोमाइड. काय बोललो होतो? इथिल ब्रोमाइडचेच मॅक्सिमम रिएक्शन आहेत. पण सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड म्हणलं की ईस्टर तयार होणार COO आणि ॲसिटेट ग्रुप आहे. ॲसी म्हणलं की इकडे लक्ष द्या पुढं CH3COOAG हे झालं सिल्वर ॲसिटेट. आहे का बघा? CH3COO त्यांनी असं लिहिलंय, मी असं लिहिलंय. ओके. याची रिएक्शन जेव्हा इथिल ब्रोमाइड होणार तेव्हा EGBR वेगळं होणार रे आणि हा इथिल ग्रुप इथे येईल. तर समजून घ्या बरं का.
तसंच आहे ते इथिल ग्रुप इथंच आलाय, पण लिहिताना मी असं लिहिणार म्हणजे मी इथं इथिल ग्रुप लिहिणार. चालेल, काही इश्यू नाहीये. मग माझा प्रॉडक्ट कसा आला माहितीये का बघा. CH3COO ग्रुपला मी हात लावला नाही आणि AGच्या ठिकाणी आपल्या अल्किल हॅलाइड मधला ग्रुप. मग हे वाचायचं कसं माहितीये का? इथिल 2 कार्बन आहेत ना, इथॅनोएट. इथिल इथॅनोएट. इथे 3 कार्बन असतील तर इथिल प्रोपिओनेट असं आलं असतं. 4 असतील तर ब्युटिओनेट. पण या ग्रुपला ॲसी म्हणतात. त्यामुळे इथिल एसिटेट म्हणलं तरी चालेल. व्हिडिओ पॉज करा. रिएक्शन लिहून घ्या बाळांनो. सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड म्हणलं की हे जे तयार झाले ना, ईस्टर आहे. COO ग्रुप म्हटलं की काय असणार आहे सांगा? ईस्टर हे लक्षात घ्या. ओके. क्लोरोबेन्झीन. आता मी होमवर्क देतो तुम्हाला. सल्फोनेशन, नायट्रेशन, फ्रिडेलक्राफ्ट, असायलेशन, फ्रिडेलक्राफ्ट, अल्कायलेशन टेक्स्टबुकमध्ये एकाच पानावर दिले लक्षात घ्या. समजून घ्या. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला त्या रिएक्शन्स होतात. H2SO4 मधला HOO आणि SO3H हा ग्रुप असं लक्षात ठेवा. HHOSO3H आणि हे जे सल्फोनिक ग्रुप आहे ना, तो या ऑर्थो पोझिशन मधल्या हायड्रोजनला सबस्टिट्यूट करतो आणि तो हायड्रोजन हा OH H2O वेगळं होतं. दिलं नाही त्यांनी पण H2O इथं वेगळा होतो. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री 23 फंक्शनल ग्रुप आहे. तिथं सल्फोनिक ऍसिडचा दिलाय ग्रुप SO3H. ऐक नाही बघा सल्फोनिक ऍसिड. मग 2 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड, 4 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड. प्रायोरिटी ऑर्डर मध्ये सल्फोनिक ऍसिडला टॉपची प्रायोरिटी आहे. मग त्याच्यापेक्षा टॉपला एकच आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे IUPAC देताना नेमिंग प्रायोरिटी ऑर्डर असते लक्षात घ्या. मग ह्याला 1 नंबरची प्रायोरिटी. मग ऑब्व्हियसली हा 2 नंबरचा कार्बन आहे म्हणून 2 क्लोरो. याला 1 नंबर, पुन्हा 2 आणि 3 आणि 4 नंबर म्हणजे 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बरं त्याच्यानंतर आता बघा. क्षणात आठवलं पाहिजे. सोडियम मेटल म्हणजे वुड्स रिएक्शन. सोडियम मेटल म्हणजे वुड्स रिएक्शन. कुणाबरोबर आहे? क्लोरोबेन्झीन. 2 वेळा क्लोरोबेन्झीन घेतलंय म्हणजे बायफिनिल तयार होईल. फिट्टिंग रिएक्शन आहे. येणार आहे पुढं. पुढं मी घेणार आहे तेव्हा आता मी पुढे जातो बरं का. लक्षातच ठेवा. सोडियम मेटल, क्लोरोबेन्झीन, बायफिनिल मी तुम्हाला बोललो आहे की नाही? रिएक्शन परत रिपीट होणार आहे. फिट्टिंग रिएक्शन बरं का. कारण क्लोरोबेन्झीन म्हणजे तो बेन्झीन रिंग आहे लक्षात घ्या. क्लोरोबेन्झीन. मग ते 2 घेणार तुम्ही. मग दोन्ही ग्रुप बेन्झीन रिंग एकमेकाला अटॅच होणार आणि बायफिनिल तयार होईल. ओके. आता बघा. PBr3, PCl3, SOCl2, PCl5 या सगळ्यामध्ये अल्किल हलाईड तयार होतो. मग जिथं OH आहे तिथं ब्रोमीन येणार. आला का? आयसोप्रोपिल ब्रोमाइड. मी मगाशी बोललो. एक्सेस अमोनिया घेतलं की अमाईन तयार होईल. मग तुमच्या ब्रोमीनच्या ठिकाणी NH2 ग्रुप आला आणि यातला एक हायड्रोजन आणि हा ब्रोमीन मग HBr वेगळं होणार. तुम्हाला सांगतो असा प्रश्न परीक्षेत विचारलाय जुलै 2022 ला लेटेस्ट. तुम्ही लक्षातच ठेवायचं. अल्कोहोल म्हणलं की एवढं लिहून घ्या रे बाळांनो सांगतो बघा. PCl3, PCl5, SOCl2, PBr3, PI3 आहे का चेक करा रे. त्याच्यानंतर HCl लुकास रिएजंट, पुन्हा HBr, HI घेतलं म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन याच्यावर केली की अल्किल हलाईड तयार होतं. पण PCl3, PCl5 आणि SOCl2 किंवा HCl घेतलं तर अल्किल क्लोराईड तयार होईल. ब्रोमीन घेतलं तर ब्रोमाइड तयार होईल असं आहे. आयोडीन घेतलं तर आयोडाईड तयार होईल. मग तसं ब्रोमीन आहे त्यामुळे ब्रोमाइड तयार झालं आणि त्याला NH2 ग्रुपनं रिप्लेस केलं की प्रायमरी अमाईन तयार झालं. आयसोप्रोपिल अमाईन. ओके. हां, हा थिओरेटिकल प्रश्नामध्ये राहिले बरं का बाळांनो. SN1, SN2 करा त्याचं डिस्टिंग्विश पण करा बरं का. बरं. आता इथं बघा. इथिल ब्रोमाइड बोललो होतोच तुम्हाला इथिलच्याच रिएक्शन आहेत. इथिल ब्रोमाइडला इथिल, मिथिल, इथरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तुम्हाला इथिल हा ग्रुप आहे तुमच्याकडं, पण आता मिथिल हवा आहे. मग सोडियम मेथॉक्साइड घेतलं पाहिजे. विल्यमसन सिंथेसिस घेतलंय का बघा. का घेतलं? हा ग्रुप का घेतला? तो इथं पाहिजे म्हणून. हा ग्रुप रिएक्टंट मध्येच आहे. थोडा आयडिया यायला लागला का तुम्हाला? आता डिटेलमध्ये जाऊया का? सांगतो. हे जे अल्किल हलाईड आहे ना, त्या केसमध्ये फक्त प्रायमरी असतं. हां. पण इथला अल्किल ग्रुप आहे ना, तो प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शियरी सुद्धा चालू शकतो. तुम्ही YouTubeवर सर्च करा. सह्याद्री ट्युटोरियल्स विल्यमसन सिंथेसिस 10 मिनिटाचा डिटेल व्हिडिओ असणार आहे. वुड्स रिएक्शन सर्च करा. डिटेल व्हिडिओ आहे. तुम्हाला माहिती आहे का वुड्स रिएक्शनमध्ये मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. जर वुड्स रिएक्शनमध्ये 2 वेगळे-वेगळे अल्किल हलाईड घेतले, तर 3 प्रॉडक्ट तयार होतात. मग कुठला मेजर, कुठला मायनर? YouTubeवर शोधा आपल्या चॅनलवर. बरं आता दुसरं बघा.
इथिल ब्रोमाइडचं अल्कीन तयार करायचं आहे. सेकंदात आठवलं पाहिजे. डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजे इलिमिनेशन रिएक्शन. अल्कोहोलिक केओएच किंवा एनएच बरोबर रिएक्शन. अल्कोहोलिक केओएच घेतलंय. ओके. तिसरं ब्रोमोबेन्झीन टू टोलीन. थांबा. ब्रोमोबेन्झीन टू टोलीन. टोलीन कसं असतं स्ट्रक्चर? टोलीन मध्ये हे स्ट्रक्चर आहे. इथं वरती काय असतं? CH3 म्हणजे तो अल्किल ग्रुप. म्हणजे हे सांगू का? वुड्स फिटिक रिएक्शन आहे. मग इथं हे जे आहे ना ब्रोमोबेन्झीन म्हणजे बेन्झिनिकला ब्रोमीन आहे त्याची रिएक्शन मिथिल ब्रोमाइड बरोबर होणार आहे. ऐका मिथिल ब्रोमाइड हे ब्रोमोबेन्झीन NaBr वेगळं होणार आणि हा ग्रुप इथं अटॅच होणार आणि ही रिएक्शन आहे वुड्स फिटिक. क्लोरोबेन्झीन टू बायफिनिल आलं का? मगाशी होतं बघा क्लोरोबेन्झीन टू बायफिनिल ऐका. सोडियम मेटल बरोबर रिएक्शन आहे का? सोडियम 2 क्लोरोबेन्झीन आणि हे तयार झालं बायफिनिल. बॉन्ड इथं आहे बघा. बॉन्ड इथं आहे लक्षात घ्या. थोडं तरी सोपं वाटायला लागलंय. पण तो पहिला चार्ट जमला तर हे सगळं जमतंय रे, सगळं जमतंय. काही वेगळं करू नका, एवढ्याच रिएक्शन्स करा. तेच परत-परत रोज लिहायला सुरुवात करा तुम्ही. रोज लिहायला सुरुवात करा. अजून लेक्चर मोठं होणार आहे बरं का. अजून झालं नाहीये आपलं सगळं. अल्कील हॅलाइड रिएक्ट्स विथ सिल्वर नायट्राइट म्हणले की नायट्रो ग्रुप. पण KNO2 म्हणले की नायट्राइट. हाय का बघा. नायट्रो अल्केन तयार होतं. झालं का परत इथिल ब्रोमाइडच परत-परत इथिल ब्रोमाइड. काय करायचंय त्याला? त्याची रिएक्शन सोडियम मेटल बरोबर. सांगू का? सोडियम मेटल म्हणलं की वुड्स रिएक्शन, मॅग्नेशियम मेटल म्हणलं की ग्रिग्नार्ड्स रिएजन. मग सोडियम मेटल बरोबर अल्किल हॅलाइडची रिएक्शन झाली की हायर अल्केन तयार होतात. कार्बन काउंट डबल होतो. इथिलमध्ये 2 कार्बन आहेत. मग 2 चे डबल 4 ब्यूट तयार होणार. आलं का लक्षात तुमच्या? बरं अजून काय? मॅग्नेशियम. अरे ग्रिग्नार्ड्स रिएजन, इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड तयार होणार. मॅग्नेशियम दोघांच्या मध्ये येणार. किती वेळा रिपीट आहे ग्रिग्नार्ड्स रिएजन. मग करूया ना आपण. करूया. घ्या. जुलै 19 ला परत तेच आहे. व्हॉट इस द रिएक्शन? बघा अल्किलाइड रिएक्शन मॅग्नेशियम मेटल झालं की ग्रिग्नार्ड्स रिएजन तयार होतंय. लिहून घ्या. त्यानंतर आता फास्ट मार्च 19 ला पण तोच प्रश्न आहे. बघा की ग्रिग्नार्ड्स रिएजन. खाला मग वरचा प्रश्न राहू दे. पण इथे मी बघतोय लगेच. अल्कोहोलिक KOH सेकंदात आठवतंय. डिहायड्रो हॅलोजनेशन, इलिमिनेशन रिएक्शन, सेट-झेफ रूल. हां, 2 ब्रोमोब्युटेन आहे. सेट-झेफ रूल. मग बघा, इथं 2 अल्किल ग्रुप अटॅच आहेत डबली बॉन्डेडला. इथं एकच अल्किल ग्रुप आहे. जास्त अल्किल ग्रुप मेजर प्रॉडक्ट, कमी अल्किल ग्रुप मायनर प्रॉडक्ट. कोणता रूल? सेट-झेफ रूल. पुन्हा हळू सांगतो. In dehydrohalogenation reaction, major product is that alkene which carries more number of alkyl group attached to the doubly bonded carbon atom. ओके ओके सोपं. आता मी दिले तेवढ्याच रिएक्शन्स लिहायच्या. सिल्वर ऍसिटेट मगाशीच घेतलं होतं. इस्टर तयार होणार. ऍसिटेट म्हणजे CH3 ग्रुप असणार आहे. म्हणजे CH3COO असणारच रिएक्शन इथिल ग्रुप इथे येणार. सेम रिएक्शन 19 ला आलेलेच प्रश्न 20-22 ला येत आहेत. म्हणजे याच्या बाहेरचं येणार नाही काय? हां, CET-ला सुद्धा असलेच प्रश्न विचारणार आहेत. अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड अरे KOH, अल्कोहोलिक पोटॅश, डिहायड्रोहॅलोजनेशन, एलिमिनेशन रिएक्शन, सेट-झेफ रूल, अल्कीन तयार होणार. मग इथिल ब्रोमाइड पासून इथीन तयार होणार. इथीन म्हणजेच इथिलीन. इथं इथिल ॲसिटेट तयार होणार. जमलंय, जमतंय. ओके. या सिटिक रिएक्शन 2 क्लोरोबेन्झीन, बायफिनिल तयार झालं. इथे डायफिनिल लिहिलंय रे. मगाशी काय बायफिनिल होतं का डायफिनिल नव्हतं रे. पुस्तकात ना बायफिनिल होतं. इथं डाय लिहिलंय. बायफिनिल चालेल बरं का लक्षात घ्या बाळांनो. मग इथं काय खाली? बॅलन्स इक्वेशन फॉर फॉलोइंग. हा बघा 1 क्लोरो 2 4 डायनायट्रोबेन्झीनची रिएक्शन अॅक्वियस अल्कली बरोबर केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो इथं अॅक्वियस KOH आहे. अल्कली KOH आहे NaOH आहे? अल्कोहोल तयार होणार. बघा अल्कलीमध्ये KOH आणि NaOH हे एक्झाम्पल घ्या. ते जर अल्कोहोलिक असेल तर डिहायड्रोहॅलोजनेशन पण अक्वियस असेल तर अल्कोहोल तयार होणार. म्हणजे या क्लोरीनच्या ठिकाणी OH ग्रुप येईल. पण OH ग्रुप म्हणलं की त्याला फिनॉल म्हणा. म्हणजे बघा ह्याला 1 नंबर देऊया. 2, 4. 2,4 डायनायट्रोफिनॉल तयार झालं. 2,4 डायनायट्रोफिनॉल IMP म्हणा. पण हे जुने प्रश्न आहेत 2021 च्या अगोदरचे आहेत. असू दे. ऑर्गॅनिकमध्ये 2004 पासूनचे सगळे प्रश्न बघायचे. ऑर्गॅनिकमध्ये लक्षात घ्या बरं का. बरं आता इथे बघा. फ्रीडेल क्राफ्ट असायलेशन. असायलेशन म्हणलं की ऍसिल ग्रुप पाहिजे. तो या हायड्रोजनला सबस्टिट्यूट करेल आणि HCl वेगळं होईल. पण ते ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तयार होतील. मग 2 क्लोरो ऍसिटोफेनॉल नाहीतर 4 क्लोरो ऍसिटोफेनॉल. ओके.
बरं, आता इथं बघा सेम रिएक्शन HBr. मग ब्रोमीन मध्ये अटॅच होणार. का? मार्कोनिकॉप्स रूल. कमी हायड्रोजन आहे तिथं ब्रोमीन. पहिलं लेक्चर घेतलं आपण बरं का. मग तयार झालं आयसोप्रोपिल ब्रोमाइड. त्याची रिएक्शन कोणावर आहे? अल्कोहोलिक KOH. कंटाळा आला. अल्कोहोलिक KOH. एलिमिनेशन, डिहायड्रो हॅलोजिनेशन. गरज पडली तर सेटझेफ रूल. गरज पडते का सेटझेफ रूलची? गरज नाहीये इथं लक्षात घ्या. कारण एक एक तर इकडचा हायड्रोजन किंवा इकडचा हायड्रोजन. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. बीटा 1, बीटा 2 चा प्रश्नच येत नाहीये. मग प्रोपीन तयार होणार आणि माझं ऐका ही रिएक्शन मी बऱ्याच वेळा बघितली. सीईटी पण बघितली. सीईटी पण बघितली, पी-वाय-क्यू शोधून बघा तुम्ही लक्षात घ्या. बस होत आलंय. SN1, SN2 डिस्टिंग्विश एवढे प्रश्न आहेत. मी व्हिडिओ स्क्रीनशॉट काढा आणि करून टाका. ओके. अल्कोहोलिक KCN म्हणलं की सायनाइड तयार होणार. तेच AgCN असतं तर आयसोसायनाइड. सिल्वर एसिटेट इथिल सेम इथिल एसिटेट तयार होणार आणि AgI चा प्रेसिपिटेट तयार होईल. जर फ्लोरीन असतं तर AgCl चा प्रेसिपिटेट असतं. बस आता. मी थांबतोय आता लक्षात घ्या. ओके. वुड्स रिएक्शन म्हणलं की सोडियम मेटल. YouTubeवर सर्च करून प्लीज तो व्हिडिओ बघायचा. मला सांगायचं तुम्ही की तो व्हिडिओ पण तुम्हाला आवडला का? नेम रिएक्शन सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. तुम्हाला मिळतील व्हिडिओ. पण थांबा. ॲक्वियस म्हणलं की अल्कोहोल. अल्कोहोलिक KCN म्हणलं की तुम्हाला सायनाइड. सिल्वर एसिडेट म्हणलं की इथिल एसिटेट तयार होणार. घेतलेलेच प्रश्न आहेत. ॲक्वियस KOH फक्त आन्सर मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. मग चला. व्हिडिओ पळवलाय मी. फास्ट घेतलाय. पण मी प्रामाणिकपणे सांगतो रे. सगळं जमेल तुम्हाला. प्रामाणिकपणे थोडं एफर्ट्स घेतले पाहिजेत. इथपर्यंत व्हिडिओ बघताय 20-25 मिनिटं झालं तुम्ही व्हिडिओ बघताय ना, म्हणजे तुम्ही ग्रेट आहात लक्षात घ्या. पण आता पुढचा 1 तास द्या. लगेच द्या 1 तास याच रिएक्शन लिहा. दुसरं तुमचं काहीही शेड्यूल जरा बाजूला ठेवा. हेच प्रश्न परत-परत करा. तुमचे स्क्रीनशॉट मधले लिहा प्रश्न परत-परत. स्क्रीनशॉट घेतले असतील मला माहिती आहे तुम्ही. पण हे रिएक्शन जर लिहिल्या ना, तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय ना बाळांनो. काही-काही वेळेस एकाच वेळेस 4 रिएक्शन्स विचारलेत म्हणजे 4 मार्क आहेत. बोर्डला इथं 1-1 मार्क महत्वाचा आहे. आणि इतका कॉन्फिडन्स तुमचा वाढला ना, मी तुमचं अल्कोहल फिनॉल इथर, अमाइन, कार्बोक्सिलिक ॲसिड सगळं घेणार आहे. मग तुमचा सपोर्ट हवाय बरं का लक्षात घ्या. म्हणजे IMP क्वेशन्समध्ये मला बाकीचे टॉपिक्स पण द्यायचेच आहेत. पण त्याचबरोबर हे प्रश्न तुम्हाला करायचे ऑल द बेस्ट.